आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास साजूक तुपातले चूरमा लाडू। तर त्यासाठी एका परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन घेऊन छान असे चाळून घ्यायचे आहे। त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा, 2 चमचे साजूक तूप व चिमूटभर मीठ घालून हे मिश्रण छान असे एकजीव करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये कोमट पाणी घालून मिश्रण घट्टसर मळून घ्यायचं। पीठ 10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवून त्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान मुटके करून घ्यायचे। नंतर कढईमध्ये तेल तापत ठेवून हे मुटके कढईमध्ये गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची। गॅस जर मोठा ठेवला तर हे मुटके आतमधून कच्चे राहू शकतात। हे मुटके तळून झाले की ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूटची पावडर बनवण्यासाठी अर्धा कप बदाम व अर्धा कप काजू तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पिस्ता पण वापरू शकतात। मुटके छान थंड झाले की त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मुटके घालून त्याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकतात की कशी रवाळ टेक्स्चरमध्ये पावडर बारीक झालेली आहे। त्याचप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूटची पावडर पण घालू शकतात किंवा बारीक तुकडे करून पण तुम्ही इथे घालू शकतात। नंतर एका कढईमध्ये अर्धा कप तूप, 1 कप गूळ व आवडीनुसार खसखस घालून गूळ वितळेपर्यंत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। गूळ वितळून झालं की हे मिश्रण तयार पिठामध्ये ओतून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की लगेचच त्या पिठाचे तुम्हाला आवडतील त्या आकारानुसार लाडू बनवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता किती छान असे आपले चूरमा लाडू